लुईसवाडी एसआरए प्रकल्पावरील सर्व आरोप निराधार, लाभार्थ्यांना 3 वर्षातच मिळणार हक्काचं घरकुल. अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक 67 वरील एसआरए पुनर्विकास प्रकल्पाविरोधात करण्यात येणारे सर्व आरोप निराधार असून विरोधकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी केला आहे. प्रकल्पात लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत सामाजिक बांधिलकी जपत शाळा आणि धार्मिक स्थळाची मोफत उभारणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी दावा केलाय. या पत्रकार परिषदेला विकासक फैजल अन्सारी, मुख्य प्रवर्तक दत्ता कदम आणि सहपरिवर्तकही उपस्थित होते. लुईसवाडी काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक 67 मधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध आरोप प्रत्यारोप आणि संभ्रमांच्या पार्श्वभूमीवर आज काजूवाडी येथील अदिती डेव्हलपर्स कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात 171 पात्र झोपडीधारक आणि एक मंदिर असे एकूण 172 लाभार्थी आहेत. साऊथफील्ड रिअल्टी LLP या विकासकाची नियुक्ती प्रचलित सहकार कायदा आणि एसआरएच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वसहमतीने करण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना 11 महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करण्यात आले असून उर्वरित भाड्याचे धनादेश एसआरए प्राधिकरणाकडे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे भाड्याबाबत विकासकाविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दावा अशोक वैती यांनी केलाय. दरम्यान आगाऊ भाडे स्वीकारल्यानंतरही येथील 26 झोपडीधारकांनी घरं रिकामी केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या विरोधात एसआरएच्या कलम 33-38 अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे तब्बल 6 महिन्यांचा विलंब झाला असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या आदेशाविरोधात विरोधक प्रफुल्ल पांडुरंग कदम यांनी कोणतेही अपील दाखल केलं नसून स्थगिती आदेशही मिळवला नाही. तरीही कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याचा अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करून अशोक वैती यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. ज्या प्रकल्पावर शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवणार आहेत त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होणार नाही अशीही त्यांनी ग्वाही दिली आहे. तर पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर एसआरए प्रकल्पांबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा संदर्भ देत काही प्रकल्पांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी असू शकतात, मात्र अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही दिशाभूल करणारे आणि प्रतिष्ठतेला धक्का पोहोचवणारे आरोप केल्यास संबंधितांविरोधात प्रशासकीय कारवाई तसंच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अशोक वैती यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे. सादर करतात तेव्हा सादर करण्यापूर्वी त्यांचं एक अमाऊंट असते. ती अमाऊंट 7 कोटी 7.5 कोटी रुपये त्यांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. ती अमाऊंट तेवढी बॅलन्स आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज वाईज 2% ती अमाऊंट देखील आहे. ती देखील अमाऊंट त्यांनी त्या आज बँकेच्या खात्यामध्ये आहे. अशा प्रकारचं असताना अशा प्रकारचं जर म्हणणं असेल तर चुकीचं आहे. एसआरए सर्व गोष्टी तपासून त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी कुठल्या चर्चा जरी असेंब्लीमध्ये झाली असेल तरी हरकत नाही. ठाण्यामध्ये इतर ठिकाणी जर असं होत असेल तर ते निदर्शनं आणून दिलं पाहिजे. पण ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार म्हणजे येणार नाही अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आहे आपल्या विकासकांनी आणि त्यांनी सांगितलंय की कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही. नक्की ह्याच्यामधून एक चांगलं उद्याच भूमिपूजन आहे. त्या पाऊस असला तरी काम करण्याची त्यांची तेवढी ताकद आहे. पाऊस असला तरी काम करू शकतात. तर लवकरात लवकर लोकांना ह्या ठिकाणी कसं राहायला येतील हेच पाहणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पजेशन देणार आहोत तेव्हा पजेशन पहिला असणं एसआरएचे जे लोक आहेत त्यांचं पजेशन पहिला आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर जी बिल्डिंग आहे सेलची रियाबची तर पहिलं देणार, सेलची बिल्डिंगचं जे पजेशन आहे ते नंतर देणार. असं आहे की हा जो 67 नंबरचा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये 171 सभासद आहेत, रहिवासी आहेत आणि आताच सल्लागारांनी सांगितलं त्या पद्धतीनेच काम चालू आहे. कितीही कोणाच्याही काही तक्रारी नाही. फक्त काही ठराविक मंडळींची थोडीफार तक्रार होती आणि त्याचं पण निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही 1-2 राहिलेले असतील तर त्यांचाही करू.
आणि ज्या अर्थी आमच्या सल्लागारांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि जे डेव्हलपर आहेत, डेव्हलपरांनी आतापर्यंत जे रेग्युलर 5-6 महिने भाडं चालू केलेलं आहे आणि याच्या आताही काही लोकांचं राहिलेलं होते, त्या लोकांच्याही पण त्यांनी भाडं दिलेलं आहे. म्हणजे भाड्याची कुठेही तक्रार आताही नाही आणि उद्याही भविष्यात होणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. कारण आमचा सर्वात जास्त विश्वास हा आमच्या सल्लागारांवरती आहे आणि जेव्हा सल्लागारांनी आम्हाला सुचवलं त्याच हे डेव्हलपर सगळ्यात चांगले आहेत आणि म्हणजेच ते चांगलेच आहेत. कारण आम्ही आमचे जे नगरसेवक पूर्वी होते आणि माजी महापौर अशोक वैती साहेब यांनी आतापर्यंत या एरियामध्ये डेव्हलपमेंटसाठी भरपूर प्रयत्न केले आणि जेवढं काही केलेलं आहे सुविधा त्या त्यांनी चांगल्या रीतीने केल्या आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालं की सर्व जनतेचा त्यांच्या पाठीमागे पाठिंबा आहे आणि जनतेला माहिती आहे की ते चांगलंच काम करतील आणि त्यामुळे आमचा कुठेही काही त्याच्याबद्दल दुमत नाही आणि हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पडेल अशी आमची आशा आहे. सदस्यांमध्ये जो वाद होता तो मिटलाय का? हो, मिटलेला आहे. जवळजवळ 99% मिटलेला आहे. एक कुठे 1% कुठे बाकी असेल कोणाचं काही, जसं आता मगाशी सांगितलं एक व्यक्ती आहे त्यांचे काही मतभेद असू शकतात, नाही अशत नाही, माणूस आहे त्याचा मतभेद असणार. ते मतभेद सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत चालू होता आणि याच्या पुढेही चालू राहील आणि त्याच्यातून पण हा प्रोजेक्ट सही सलामत उभा राहील अशी आम्हाला आशा वाटते.